11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा, स्टेट्स ऑफ मॅटर, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. ह्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला काय स्टडी केलं होतं तर कायनेटिक अँड मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅशियस मॉलिक्युल्स. त्या थेरीमध्ये आपण त्याचे पोस्टुलेट्स किंवा अझम्पशन्स बघितले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. आता आयडियल बिहेवियर काय ते तुम्हाला माहिती आहे. जे आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो PV इज इक्वल टू NRT. हे जे गॅस इक्वेशन जे आहे, आयडियल गॅस इक्वेशन, जे गॅस ओबे करतात त्यांना म्हणतात आयडियल गॅस. किंवा अजून एक आपण बघितला होता, काय होतं आयडियल गॅसचं डेफिनेशन, तर द गॅस विच ओबेज चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ आणि ॲव्होगॅड्रो लॉ. हे 3 लॉ जो गॅस ओबे करतो त्याला काय म्हणतात तर आयडियल गॅस. आता हे इक्वेशन जे आहे PV इज इक्वल टू NRT, हे पण आपण कसं डिराईव्ह केलं तर जे हे 3 लॉ आहेत, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगॅड्रो लॉ, हे कंबाईन करूनच काय केलं, हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये हे झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. सो मग याच्यामधलं जे डेव्हिएशन्स असेल, आयडियल बिहेवियर म्हणजे हे जे लॉ ओबे न करणारे जे असेल त्याला काय म्हणतात तर डेव्हिएशन्स फ्रॉम आयडियल behavior. An ideal gas is the one that exactly follows the ideal gas equation. आता जे आयडियल गॅस असतील ते एक्झॅक्टली काय करतात, जे आयडियल गॅस इक्वेशन आहे ते फॉलो करतं. आता पण नेचरमध्ये असा गॅस काही नाही आहे, अवेलेबल नाहीच आहे. कारण असं कोणतीच गोष्ट आयडियल नसते. त्याच्यात काहीतरी डिफिशियन्सी वगैरे थोडे जास्त कमी जास्त असू शकतं, त्यामुळे ते काय नसतात, आयडियल नसतात. प्रॅक्टिकली तसा कोणताच गॅस आयडियली नाही आहे. म्हणजे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे ते ओबे करतात त्यांना काय म्हणतात तर आयडियल गॅस. ऑन रिअरेंजिंग द आयडियल गॅस इक्वेशन N इज इक्वल टू PV अपॉन RT. आता आयडियल गॅस इक्वेशन सांगा काय आहे ते, कसं रिअरेंज केलं ते आपण बघू. काय आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू NRT. मग आता काय घेतलं, फक्त N इकडे ठेवायचं, इकडे घ्या RT, सोड PV अपॉन काय येणार RT. सो PV अपॉन RT इज इक्वल टू N. हे काय केलं, आयडियल गॅस इक्वेशन रिअरेंज करून घेतलं. ऑन रिअरेंजिंग द आयडियल गॅस इक्वेशन N इज इक्वल टू PV अपॉन RT. इफ वी यूज 1 मोल ऑफ any gas, then the ratio PV upon RT is predicted to a numerical value of 1 at all pressure. आता जेव्हा N असतात, नंबर ऑफ मोल्स, जर 1 मोल कन्सिडर केलं तर PV अपॉन RT हा रेशो काय असतो, न्यूमरिकल व्हॅल्यू त्याची काय असते तर 1 असते. ॲट ऑल प्रेशर, प्रत्येक प्रेशरला ती जी न्यूमरिकल व्हॅल्यू असेल ती काय असते तर 1 असते. इफ अ गॅस डज नॉट ओबे द आयडियल गॅस लॉ, द रेशो विल बी ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन 1. जर गॅस आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत नसेल, म्हणजे तो आयडियल नसेल, विच डज नॉट ओबे द आयडियल गॅस लॉ, द रेशो विल बी. आता जो रेशो म्हणजे कोणता रेशो, PV अपॉन RT हा जो रेशो असतो तो काय असणार आहे, ग्रेटर दॅन 1 असेल और लेस दॅन 1. फक्त आयडियल गॅससाठी काय असतो तो PV अपॉन RT रेशो हा 1 असतो. सो देअर विल बी ग्रेटर दॅन 1 और लेस दॅन 1. सच गॅस इज सेड टू बी रिअल गॅस. त्या गॅसेसना काय म्हणतात तर रिअल गॅस. मात्र तुम्हाला विचारलं डिफाईन रिअल गॅस, तर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये सुद्धा डेफिनेशन याची करू शकता. कशी डेफिनेशन होईल बघा, द गॅसेस विच डज नॉट ओबे द आयडियल गॅस लॉ आर कॉल्ड रिअल गॅसेस. म्हणजे जे आयडियल नाहीत त्यांना काय म्हणतात तर रिअल गॅसेस. आणि जे आयडियल गॅस लॉ ओबे करतात ते काय असतात तर आयडियल गॅसेस. किंवा त्यांचा जो रेशो असतो तो काय असतो, PV अपॉन RT रेशो इज ग्रेटर दॅन 1 आणि लेस दॅन 1 कशामध्ये असतो, रिअल गॅसमध्ये, आणि आयडियल गॅसमध्ये असतो इक्वल टू 1. आता 2 टाईप आपण हे बघूया, कोणते कोणते, रिअल गॅस आणि आयडियल गॅस. त्याच्यामध्ये आता फर्स्ट दिले बघा, ए आयडियल गॅस, अ गॅस दॅट ओबे ऑल द गॅसेस लॉज ओव्हर द एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर. काय करतं, जे आयडियल गॅस इक्वेशन आहे किंवा सगळे गॅसेस, जे गॅसचे लॉज आहेत सगळे, म्हणजे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रो लॉ, ते काय करतं, हे आयडियल गॅस ओबे करतं. द गॅस दॅट ओबेज ऑल द गॅस लॉज ओव्हर द एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. तुम्हाला शॉर्ट नोट पण विचारू शकतात, डिफाईन किंवा शॉर्ट नोट, डिफाईन आयडियल गॅस, रिअल गॅस, और राईट अ शॉर्ट नोट ऑन आयडियल अँड रिअल गॅस. किंवा डिस्टिंग्विश, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो याच्यावर. डिस्टिंग्विश बिटवीन, फरक स्पष्ट करायचा असं, डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल गॅस. आता फर्स्ट काय बघा, अ गॅस
that obey all the gas laws over the entire range of temperature and pressure. टेम्परेचर अँड प्रेशरच्या एंटायर रेंजमध्ये गॅस लॉ काय होतो, ओबे होतो. देअर आर नो इंटरॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स. मॉलिक्युलमध्ये काय नसतात, इंटरॅक्टिव्ह फोर्सेस नसतात. देअर आर नो इंटरॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स. अँड थर्ड आहे, द मॉलिक्युलर व्हॉल्यूम इज नेग्लिजिबली स्मॉल कम्पेअर्ड टू द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. आता जो मॉलिक्युलर व्हॉल्यूम असतो तो काय असतो, नेग्लिजिबली एकदम स्मॉल. जो मॉलिक्युलर व्हॉल्यूम आहे तो काय असतो, कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. गॅसनं जो व्हॉल्यूम ऑक्युपाइड केला आहे त्याच्यापेक्षा जो मॉलिक्युलर व्हॉल्यूम असतो तो काय असतो, एकदम निग्लिजिबली स्मॉल. दीज आर पॉईंट पार्टिकल. एकदम पॉईंट पार्टिकलसारखं ते काय असू शकतं. एकदम व्हॉल्यूम काय असतो, निग्लिजिबली स्मॉल. तर हे 3 पॉईंट आयडियल गॅसचे तुम्ही लक्षात ठेवा. आयडियल गॅस नंतर आहे रिअल गॅस. हे 2 टाईप. आयडियलला आपण काय म्हणतो, जे गॅस लॉज ओबे करतात ओव्हर एंटायर रेंज ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर, त्यांना आपण म्हणतो आयडियल गॅस. आणि जे आता आयडियल गॅस जे ओबे करत नाही त्यांना काय म्हणायचं, रिअल गॅसेस. काय दिले तर रिअल गॅसेसची डेफिनेशन, रिअल गॅसेस डज नॉट ओबे बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ अंडर ऑल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर. काय करत नाहीत, कोणता लॉ ओबे करत नाहीत, बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ. द रिअल गॅसेस डज नॉट ओबे बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ अंडर ऑल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड pressure. A deviation from ideal behavior is observed a high pressure and low temperature. आता जे डेव्हिएशन्स असतं, डेव्हिएशन म्हणजे काय असतो, जो आपल्याला एक्सेप्टेड आहे म्हणजे जे पाहिजे त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी व्हॅल्यू येते त्याला म्हणतात डेव्हिएशन्स. अ डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर म्हणजे जे आयडियल बिहेवियर आपण जो फॅक्टर म्हणतो, जे रेशो म्हटला पीव्ही आपण ऑर्टी काय तो 1 येतो. पण रिअल गॅसेसमध्ये तसं नसतं, ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन 1 असतो. मग ह्यालाच काय म्हणतात तर डेव्हिएशन, डिस्ट्रॅक्शन थोडक्यात. म्हणजे त्याचं जे एक्सेप्टेड व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा काय ते दुसरी व्हॅल्यू येते. मग हे का होतं तर बघूया त्याचे रिझन्स काय आहेत. इज ऑब्झर्वड हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर इज ड्यू टू 2 रिझन्स. आता याचे 2 रिझन्स आहेत. फर्स्ट, द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर नॉट निग्लिजिबल इन रिअल गॅसेस. रिअल गॅसेसमध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात ते काय नसतात, निग्लिजिबल नसतात. पण आयडियल गॅसेसमध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात ते काय असतात, निग्लिजिबल. पण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस याच्यामधले जे आपण बघितलेत बघा, डायपोल डायपोल, हायड्रोजन बॉन्डिंग, आयन डायपोल किंवा कोणतेही ते असतील, ते जे 5 टाईपचे टोटल ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ह्याच्यामध्ये काय असतात, नॉट निग्लिजिबल. ते आपल्याला निग्लेक्ट करता येत नाहीत. असतात वीक, गॅसमध्ये वीकच असतात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, पण इतके पण ह्याच्यामध्ये आपल्याला निग्लिजिबल करता येत नाहीत. पण आयडियल गॅसमध्ये काय होतं, ते निग्लिजिबल केले जातात. सो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर नॉट निग्लिजिबल इन real gases. These do not allow the molecules to collide the container wall with फुल इम्पॅक्ट. मग त्यात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस त्याच्यामध्ये निग्लिजिबल नसल्यामुळे, जास्त असल्यामुळे काय करतात, ते मॉलिक्युल जे कोलाइड होतात, एकमेकांवर आदळतात किंवा कंटेनरच्या वॉलपर्यंत जातात आणि कंटेनरच्या वॉलला कोलाइड होतात. म्हणजे जे आता त्या ज्या कंटेनरमध्ये ते ठेवले, समजा हे जर कंटेनर असेल असं, ह्या कंटेनरमध्ये ते ठेवले आणि हे जे गॅस मॉलिक्युल्स असतील ते ह्या कंटेनरचे जे वॉल्स आहेत त्या वॉल्सला काय होणार आहेत, कोलाइड ते होऊ देत नाहीत. फुल्ली इम्पॅक्टनं ते काय होत नाहीत, कोलाइड होऊ देत नाहीत. दीज डू नॉट अलाउ द मॉलिक्युल्स टू कोलाइड द कंटेनर वॉल विथ फुल इम्पॅक्ट. दिस रिझल्ट इन डिक्रीज इन प्रेशर. त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर डिक्रीज होतं. बघा रिझन समजलं, डिक्रीज प्रेशरचं. दिस रिझल्ट्स इन डिक्रीज प्रेशर. त्यानंतर आता ॲट हाय प्रेशर द मॉलिक्यूल आर व्हेरी क्लोज टू इच अदर. जेव्हा प्रेशर जास्त असतं, म्हणजे जर आता तुम्ही पण बघा, जर वरून कोणत्या पण ह्याला असं तुम्ही जर प्रेस केलं, त्याला दाब दिला तर ते काय होतं, कॉम्प्रेस होतं. म्हणजे एकमेकांच्या एकदम काय होतात, जवळ येतात मॉलिक्युल्स, एकमेकांच्या कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा कॉम्प्रेस होतात. तसंच होतं ॲट हाय प्रेशर द मॉलिक्युल्स व्हेरी क्लोज टू इच अदर. हाय प्रेशरला मॉलिक्यूल काय असतात, एकमेकांच्या जवळ असतात. द शॉर्ट रेंज repulsive forces start operating and the molecules behave a small but hard spherical particles. आता काय होतं, जेव्हा वरून तुम्ही प्रेशर, त्याला हाय प्रेशरला जास्त प्रेशर असेल तेव्हा मॉलिक्युल्स काय होतात, एकमेकांच्या एकदम जवळ असतात. मग जवळ आल्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, एकदम शॉर्ट पिरियडसाठी किंवा शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्सेस क्रिएट होतात. एकमेकांच्या जवळ आले तर काय होतात, ते रिपल्सिव्ह फोर्सेस तयार होतात आणि स्टार्ट ऑपरेटिंग अँड द मॉलिक्यूल बिहेव ॲज अ स्मॉल.
मग त्याच्यामध्ये काय होतं, मॉलिक्यूल काय बिहेव करतो तर स्पेरिकल पार्टिकलसारखा बिहेव करतो. म्हणजे बघा आता कसं कन्सिडर करा, तर एक असं प्रेशर लावलं आहे, असं हे दोन मॉलिक्यूल्स आहेत. हां, याला जर इकडून प्रेशर लावलं तर एकमेकांच्या काय येतील, एकदम जवळ येतील. जर त्याला प्रेशर अप्लाय केलं तर एकमेकांच्या काय येतील, जवळ येतील. जवळ आल्यामुळे काय होतं, यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस स्टार्ट होतात, रिपल्सिव्ह फोर्सेस येतात. रिपल्सिव्ह फोर्सेस आल्यामुळे ते मॉलिक्युल्स काय करतात, एकदम स्मॉल हार्ड स्पेरिकल पार्टिकल म्हणजे गोल असे पार्टिकल्स सारखं काय करतं, ते बिहेव करतात. द व्हॉल्यूम ऑफ द मॉलिक्यूल इज नॉट निग्लिजिबल. आता इथं व्हॉल्यूम पण जो असतो मॉलिक्यूलचा इज नॉट निग्लिजिबल, देअर फोर लेस व्हॉल्यूम इज अवेलेबल फॉर मॉलिक्युलर मोशन. त्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये लेस व्हॉल्यूम काय अवेलेबल होतो मॉलिक्युलरच्या मोशनसाठी. ते निग्लिजिबल नसतात पण एकदम लेस व्हॉल्यूम तयार होतो मॉलिक्युलरचं मोशन व्हायलासाठी किंवा मॉलिक्युलचं मोशनसाठी. ॲट व्हेरी लो टेम्परेचर, बघा लो टेम्परेचरला द मॉलिक्युलर मोशन बिकम्स स्लो अँड द मॉलिक्युल्स आर अट्रॅक्टेड टू इच अदर ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. आता आपण हाय टेम्परेचरचं बघितलं, हाय प्रेशरला काय होतं, मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येतात. हाय प्रेशरला एकमेकांच्या जवळ आल्यामुळे काय होतं तर त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस क्रिएट होतात आणि ते एकदम स्मॉल पार्टिकल स्पेरिकल पार्टिकलसारखं काय करतं, बिहेव करतं. पण लो टेम्परेचरला काय होतं बघा, ॲट व्हेरी लो टेम्परेचर द मॉलिक्युलर मोशन बिकम स्लो. मॉलिक्युलर मोशन काय होतं, स्लो होतं अँड मॉलिक्युल्स आर अट्रॅक्टेड टू इच अदर. लो टेम्परेचर असेल तर मॉलिक्यूल काय होतात, एकमेकांना अट्रॅक्ट होतात ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. अट्रॅक्टिव्ह फोर्सेसमुळे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. हेन्स हिअर अगेन द बिहेवियर ऑफ द रिअल गॅसेस डेव्हिएट्स फ्रॉम द आयडियल गॅस बिहेवियर. त्यामुळे काय होतं, अट्रॅक्ट होतात. त्यामुळे जे बिहेवियर आहे त्यांचं, आयडियल गॅसचं जे बिहेवियर आहे ते काय होतं, डेव्हिएट होतं. म्हणजे त्याचे जे आयडियल गॅसचं जे बिहेवियर आहे ते हे गॅस दाखवत नाहीत. म्हणून रिअल गॅस डेव्हिएट्स फ्रॉम द आयडियल गॅस बिहेवियर. डेव्हिएशन विथ रिस्पेक्ट टू प्रेशर कॅन बी स्टडीड बाय प्लॉटिंग प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. काय ग्राफ आपल्याला करायचं बघा, प्लॉट प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम कर्व ॲट गिव्हन टेम्परेचर. तुम्हाला कर्व दाखवलेत बघा, प्रेशर आणि व्हॉल्यूम, आणि हे कर्व दिसत आहेत रिअल गॅस आणि आयडियल गॅस. आता आयडियल गॅसचा मला सांगा कर्व कसा येतोय बघा. हा तुमचा काय आहे तर आयडियल गॅसचा कर्व, हा जो ब्ल्यू दिसतोय तो आयडियल गॅसचा कर्व आहे, तो बघा कसा आहे. आणि रिअल गॅसचा कर्व बघा एवढा काय होतो, ग्रेटर येतो त्याचा कर्व. मेन जर आयडियल गॅसचा आहे त्याच्यावरूनच आला असता तर त्याला काय म्हटलं असतं आपण, आयडियल गॅस ते डेव्हिएट होत नाहीत किंवा डेव्हिएशन्स दाखवत नाहीत. पण इथं डेव्हिएशन्स किती दाखवतात बघा, इतकं डेव्हिएशन जवळजवळ दिसतं, एवढं डेव्हिएशन. प्रेशर काय होतं इकडं आणि इकडं बघा इथं एवढं आहे, तसा ग्राफ आपल्याला मिळत नाही. यालाच म्हणतात तर डेव्हिएशन्स ऑफ आयडियल बिहेवियर. आयडियल बिहेवियरमध्ये हे काय दाखवतात, डेव्हिएशन्स दाखवतात, त्यांना म्हणतात रिअल गॅसेस. ॲट व्हेरी हाय प्रेशर, जेव्हा आता प्रेशर जास्त असतं बघा, आपण लो प्रेशरचं बघितलं, लो टेम्परेचरचं वगैरे बघितलं. ॲट व्हेरी हाय प्रेशर द मेजर्ड व्हॉल्यूम इज मोर दॅन थेरॉटिकली कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम अज्युमिंग आयडियल बिहेवियर. जेव्हा हाय प्रेशरला जो मेजर्ड व्हॉल्यूम असतो तो काय असतो, एकदम मोर असतो, मोर दॅन थेरॉटिकली कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम. थेरॉटिकल जो कॅल्क्युलेट केलेला व्हॉल्यूम आहे त्याच्यापेक्षा मोर असतो. बट ॲट लो प्रेशर मेजर्ड अँड कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम अप्रोचेस इच अदर. पण जेव्हा लो प्रेशर असतं तेव्हा मेजर्ड अँड कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम काय असतात, एकमेकांच्या आसपास असतात, म्हणजे नियर अबाउट तुमची काय येते, व्हॅल्यू होते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा, आयडियल गॅस डेफिनेशन, रिअल गॅस डेफिनेशन आणि दोन्हींमधला डिफरन्स आणि ते आयडियल गॅस इक्वेशन किंवा त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन तो जो फॅक्टर आहे म्हणजे पी अपॉन आर टी हा जो रेशो आहे तो आयडियल गॅसमध्ये किती असतो, 1 असतो. आणि नॉन आयडियल किंवा रिअल गॅस, नॉन आयडियल म्हणा किंवा त्याला रिअल गॅसेस म्हणतात, रिअल गॅसेसमध्ये काय असतं तर तो रेशो ग्रेटर दॅन 1 असेल किंवा लेस दॅन 1. आणि ते जे रिझन्स बघितलेत आपण ते 2 रिझन्स, ते रिझन्स इतकंच याच्यामध्ये थोडं लक्षात ठेवा. आता आपण याचे डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बघूया. आता हे बघा, ह्या जो चार्ट आहे ह्या चार्टमध्ये तुम्हाला डिफरन्स पॉईंट दिलेत किंवा डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स असतो. याच्यावर क्वेश्चन, राईट द डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस. फरक स्पष्ट करा. मराठी मीडियमचे जे विद्यार्थी असतील त्यांना असा क्वेश्चन असतो, फरक स्पष्ट करा. हे जे आपण ह्या दोन्हीतलं डिस्टिंग्विश कसं आपण ह्याला एकमेकांपासून वेगळं दाखवायचं आहे. प्रत्येक आपण पॉईंट वाईज लिहायचं, असंच करायचे, 2 भाग करायचे. एका साईडला आयडियल गॅस, दुसऱ्या साईडला काही रिअल गॅस किंवा त्यालाच म्हणतात नॉन आयडियल गॅस पण म्हणतात. मग आता बघा
काय काय डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आहेत. फर्स्ट पॉईंट, स्ट्रिक्टली ओबेज बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ. काय ओबे करतं हे? स्ट्रिक्टली ओबेज बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ. PV अपॉन NRT इज इक्वल टू 1 किंवा PV अपॉन RT इज इक्वल टू जो तो फॅक्टर येतो NRT जर लिहिलं तर PV अपॉन NRT इज इक्वल टू काय येतं इथं व्हॅल्यू जो रेशो येतो तो काय येतो तर 1 येतो, कारण N पण आपल्या इथं 1च आहे त्यामुळे ते काय येणार आहे 1. त्यानंतरचं आहे बघा रिअल गॅस. काय रिअल गॅस शोज रिअल गॅसमध्ये शोज डेविएशन फ्रॉम द बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ ॲट हाय प्रेशर अँड टेम्परेचर दॅट ओबेज बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ ॲट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. आता याच्यामध्ये काय दाखवतं? डेविएशन दाखवतं लिहिलं आहे आणि PV अपॉन NRT इज नॉट इक्वल टू 1 किंवा असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही एवढं जर तुम्हाला इतकं मोठं स्टेटमेंट लिहायचं नसेल तर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. इट डज नॉट ओबे द चार्ल्स लॉ अँड बॉयल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर किंवा ऑल टेम्परेचर आणि प्रेशर, सगळ्या टेम्परेचर आणि प्रेशरला ते काय करत नाहीत, हे लॉज ओबे करत नाहीत. किंवा शोज डेविएशन फ्रॉम, डेविएशन म्हणजे त्याचं जे नॉर्मल बिहेवियर असतं ते दाखवत नाही. शो डेविएशन्स फ्रॉम बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ ॲट हाय प्रेशर आणि टेम्परेचर असंही लिहू शकतात इथं. त्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलॅस्टिक. आयडियल गॅसमधले परफेक्टली काय असतात? इलॅस्टिक असतात. मी तुम्हाला सांगितले इलॅस्टिक प्रॉपर्टी कायनेटिक थेअरीमध्ये आपण बघितलं. काय असते इलॅस्टिक प्रॉपर्टी? तर जसं रबर बँड्स असतात त्याला आपण स्ट्रेच केलं तर ते काय होतात? स्ट्रेच होतात, म्हणजे त्याचा साईज वाढतो, ते एकदम स्ट्रेच होतात. आणि स्ट्रेस आपण जो त्याला फोर्स अप्लाय केला आहे तो फोर्स रिमूव्ह केला तर त्याच्यात ते काय येतं? ओरिजिनल शेपला येतं. त्याला काय म्हणतात? इलॅस्टिक इन नेचर. सो मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलॅस्टिक. कशामध्ये? आयडियल गॅसमध्ये. इथं काय असेल? नॉट परफेक्टली इलॅस्टिक. रिअल गॅसेसमध्ये काय येतील? नॉट परफेक्टली इलॅस्टिक. देन नो attraction or repulsion between the gas molecules, that is collision without loss of kinetic energy. आयडियल गॅसमध्ये काय असतं? काय थर्ड पॉईंट आहे बघा, नो अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन द गॅस मॉलिक्यूल. जे आयडियल गॅस असतं त्याच्यामध्ये अट्रॅक्शन पण होत नाही, रिपल्शन पण होत नाही, आणि त्याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते पण एकदम निग्लिजिबल असतात, त्यामुळे ते होतच नाही अट्रॅक्शन आणि रिपल्शन. सो दॅट इज कोलिजन विदाउट लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. त्याच्यामध्ये कोणतीच कायनेटिक एनर्जी काय होत नाही? लॉस होत नाही. तर इकडे बघा इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज प्रेझेंट, हेन्स कोलिजन टेक्स प्लेस विथ लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. कशामध्ये? रिअल गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज प्रेझेंट. काय असतात? इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन प्रेझेंट असतात, त्यामुळे कोलिजन कसे होतात? तर टेक्स प्लेस विथ लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. त्यानंतर फोर्थ आहे ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. तर जो ॲक्च्युअल व्हॉल्यूम असतो आयडियल गॅसचा हा काय असतो? निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. टोटल व्हॉल्यूमच्या गॅसपेक्षा ॲक्च्युअल व्हॉल्यूम जो गॅसचा असतो आयडियल गॅसचा तो निग्लिजिबल असतो. इकडे काय असतं बघा, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्यूल इज अ सिग्निफिकंट ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. इथं काय नसतो? तो निग्लिजिबल नसतो. डज नॉट निग्लिजिबल म्हणजेच काय शब्द वापरलाय? तर सिग्निफिकंट म्हणजे त्याच्या गरजेचा असतो किंवा तो वापरला जातो, किंवा तुम्ही डज नॉट निग्लेक्ट लिहिलं तरी चालेल. ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्युल्स इज सिग्निफिकंट ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. देन नेक्स्ट आहे cannot liquefy even at low temperature but continue to obey Charles' law and finally occupy zero volume at minus 273 डिग्री सेल्सिअस. तर काय होतं हे? किती डिग्रीला ते झिरो व्हॉल्यूम अक्वाय करतं? तर -273 डिग्री सेल्सिअसला. तर कॅनॉट लिक्विफाय. आता हे जे आयडियल गॅस असतात ते आपण काय करू शकत नाही? लिक्विफाय करता येत नाहीत, म्हणजे त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन करता येत नाही. इट डज नॉट लिक्विफाय ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला डज नॉट लिक्विफाय बट कंटिन्यू टू ओबे चार्ल्स लॉ. पण ते काय करतात? कंटिन्यू चार्ल्स लॉ ओबे करतात. अँड फायनली ऑक्युपाय झिरो व्हॉल्यूम. फायनली एकदम झिरो व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात. कोणत्या टेम्परेचरला? तर -273 डिग्री सेल्सिअसला. इकडे बघा अंडरगो लिक्विफिकेशन ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला पण हे काय होतं? लिक्विफाय होतं. वेन कुल्ड अँड
कॉम्प्रेस्ड, फक्त त्याला कूल केलं आणि कॉम्प्रेस केलं म्हणजे एकमेकांच्या जवळ आणलं, कॉम्प्रेस केलं तर हे काय होतं, लिक्विफाय होऊ शकतं रिअल गॅसेस. तर पेट्रोलियम जो ह्याच्यामध्ये असतो बघा, घरात वापरतात तो पेट्रोलियम गॅस, तो पण काय केला जातो, लिक्विफाय केलेलाच त्याच्यामध्ये गॅस असतो. मग ते काय करतात तर लिक्विफाय करता येतो. रिअल गॅसेस जे असतात ते काय करता येतात, लिक्विफाय करता येतात. अंडरगो लिक्विफिकेशन ॲट लो टेम्परेचर व्हेन कूल्ड अँड कॉम्प्रेस. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे बघा, आयडियल गॅसमध्ये सच गॅसेस डज नॉट एक्झिस्ट. हे जे आयडियल गॅस आहेत ते रिअलमध्ये एक्झिस्ट नाहीत, ते फक्त हायपोथेटिकल आहे किंवा ते असं कन्सिडर केलेले आहेत. ते गॅस ते रिअलमध्ये एक्झिस्टंट नाही आहेत, ते गॅसेस नेचरमध्ये एक्झिस्ट नाही आहेत. सच अ गॅस डज नॉट एक्झिस्ट. प्रॅक्टिकली असा गॅस कोणताच असू शकत नाही की जो इतका आयडियल असेल. गॅसेस दे आर एक्झिस्ट इन नेचर. आता जे रिअल गॅसेस आहेत ते गॅसेस याच्यामध्ये काय आहेत तर एक्झिस्ट आहेत नेचरमध्ये, लाईक H2, O2, CO2, N2, हेलियम एक्सेट्रा. H2 म्हणजे हायड्रोजन गॅस, O2 ऑक्सिजन, CO2 कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, N2 नायट्रोजन गॅस आणि याची हेलियम गॅस. हे सगळे गॅस काय आहेत नेचरमध्ये अव्हेलेबल आहेत किंवा एक्झिस्ट होतात, सापडतात नेचरमध्ये, म्हणून त्यांना रिअल गॅसेस आहेत ते. पण आयडियल गॅसेस काय होतात, प्रॅक्टिकली एक्झिस्ट नाही आहेत. आले का बघा पॉईंट, जेवढे तुमच्या लक्षात राहतील. एकतर 2 मार्कासाठी विचारतात, 2 मार्कला विचारलं तर तुम्हाला किती पॉईंट लिहावे लागतात तर डिस्टिंग्विशिंग 4 पॉईंट तर लिहावे लागतात 2 मार्कसाठी. त्यामुळे तिथं ह्याच्यातले केवढे पॉईंट तुमच्या लक्षात राहतील तेवढे परफेक्ट 4 तर लिहावे लागतील. आले का सगळ्यात लक्षात बघा सगळ्यांच्या. आता आजचं लेक्चर काय करूया आपण, इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला याचा आपण पुढचा पार्ट स्टडी करू. थँक्यू.